यांच्या वतीनं आज या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी होत आहे। या सोहळ्याला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे या नेवासा भागाचे आमदार विठ्ठल भाऊ लगे पाटील आणि या मंचावर आमचे आज ज्यांच्या आमच्या उपस्थित संपन्न झाला असे वेदाचार्य देवीदास महाराज नेवासा मंदिराचे विश्वस्त, या उपस्थित आमचे हजारे महाराज असतील, आमचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे असतील, नवनाथ महाराज असतील, सर्वच उपस्थित तुम्हा सर्वांना मी कर्मयोगी संत सावता महाराजांचा आशीर्वाद देतो तुम्हा सर्वांना। आणि या सोहळ्याला उपस्थित समोर बसलेले या भागाचे समाज बांधव, सर्व ग्रामस्थ, सर्व आमच्या माता भगिनी असतील, तुम्हा सर्वांना मी कर्मयोगी संत ज्यांनी आरण्य या ठिकाणी पूर्वी आरण्य होतं त्या ठिकाणी सावता महाराजांनी आपल्या कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, त्या संत सावता महाराजांच्या कांदा मुळा भाजीत त्या पंढरीची राजानी त्या भगवंतानी त्यांच्या सोबत खुरपायचं काम करावं असे त्यागी संत शिरोमणी सावता महाराजांचा आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद मी तुम्हा सर्वांना देतो। तुम्हा सर्वांच्या परिवारात सुख शांती समाधानी राहो अशी मी संत सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आज त्यांनी जागा दान केली संत सावता महाराजांच्या मंदिराला, असे आमचे संदीप भाऊ फुलारे, त्यांचा सर्व परिवार, जावळे परिवार, तुम्हा सर्वांनाही संत सावता महाराज नक्की तुमच्या परिवारात आशीर्वाद देतील, तुमच्या हातून त्यांची सेवा घडो। आणि या ठिकाणी मी संत शिरोमणी सावता महाराजांचे 16वे वंशज, मी गेले 25 वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कार्य, त्यांचा विचार, त्यांचा आशीर्वाद, तुमचा भाग माझा जुना आहे तसा। आम्ही लगे पाटील आम्ही 2 वेळा सोबत आलो, बाळासाहेब माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे आम्ही 2-3 वेळा सोबत आलो। या भागात फिरत असताना पूर्ण महाराष्ट्रात संत सावता महाराजांचं मंदिर व्हावं त्या गावातल्या लोकांनी, समाज बांधवांनी त्या ठिकाणी त्यांची सेवा करावी यासाठी मी फिरत असताना महाराष्ट्र आपली संतांची भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीत आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, आमचे ज्ञानेयांचा राजा ज्ञानेश्वर महाराज असतील, आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, आमचे संत नामदेव महाराज असतील, या सर्व संतांनी महाराष्ट्राला विचार दिले। त्यात आमचे कर्मयोगी संत ज्यांनी कर्मात भक्ती केली आणि पंढरीच्या राजाला आपलंसं केलं असे संत शिरोमणी सावता महाराजांचं गाव आरण, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, पुणे सोलापूर हवेला त्यांचं आरण्य होतं पूर्वी, त्या ठिकाणी आज आरण झालं। आणि सावता महाराज त्या मळ्यात भक्ती करायचे, लहानपणापासून भगवंताची भक्ती, मळ्यात कांदा मुळा भाजी माझा भगवंत कांद्यात मुळ्यात म्हणून अहोरात्र त्या मळ्यात भक्ती करायचे। आणि भगवंतांचं त्यांचं नातं फार मोठं होतं भक्तीचं। सावता महाराजांची पूर्वीची पिढी पंढरीची वारी करत होते, पण संत सावता महाराज कर्मालाच भक्ती मानून त्या मळ्यातच भक्ती करायचे। असे कर्मयोगी संत सावता महाराज यांचे भक्तीचं कार्य या महाराष्ट्रात पोचावं म्हणून मी तुमच्यापर्यंत आज आलो। आणि या ठिकाणी संत सावता महाराजांचं भव्य असं मंदिर उभा राहत आहे। या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी या मंदिराला दान द्यावं, तुम्हाला नक्की सावता महाराज घरात आशीर्वाद देतील। या ठिकाणी आमचाही समाज बांधव आहे, नक्की या ठिकाणी फुलारे साहेब तुम्हाला या ठिकाणी सर्व देणगी आणून देतील, सावता महाराज त्यांच्या मनात घालतील आणि मंदिर नक्की या ठिकाणी भव्य असं उभा राहील अशी संत सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि संत सावता महाराज हे सर्व संतातील शिरोमणी संत सावता महाराज, भगवंताचे लाडके भक्त संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज। संत नामदेव महाराज त्या भगवंताला एके दिवशी बोलून गेले, भगवंता मी तुमचा मोठा भक्त। आणि त्यावेळेस पांडुरंगांनी पंढरपूर सोडलं आणि संत सावता महाराजांच्या मळ्यात आले, जगाचा मालक त्यांच्या मळ्यात आले आणि सावता महाराजांचं खुरपायचं काम चालू होतं, मुखातून विठ्ठल विठ्ठल असं भजन चालू होतं। आणि त्या जगाच्या मालकाने हाक मारली, सावता मला लपायला जागा आता। सावता महाराज म्हणाले या मळ्यात लपा, भगवंत बोलून गेले माझ्या मागे चोर लागले, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज हे चोर लागले होते। आणि सावता महाराजांच्या हातात खुरप होतं, अशी जगातली पहिली शक्ती हनुमानाने आपली छती फाडून राम सीतेला दावलं, तसं सावता महाराजांनी खुरप्यानं आपलं हृदय फाडलं, हृदय बंदी खाना केला
हात विठ्ठल कोंडीला. आणि सावता महाराजांच्या हृदयात भगवंत अंगठेवढं रूप धारण करून लपले. आणि त्या पंढरपूरमध्ये त्यांचे लाडके भक्त, ज्यांनी देवाला दूध पाजलं, ज्यांनी जेवाय लावले, असे संत नामदेव महाराज भगवंताला ओळखू शकले नाही. त्या ठिकाणी नयनांच्या राजा ज्ञानेश्वर महाराजांना त्या भुक्याचा वास आला. आणि संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपुरावरून ते आरणमध्ये आले. आणि संत सावता महाराजांचं खुरपायचं काम चालू होतं. मुखातून विठ्ठल विठ्ठल असं भजन चालू होतं. आणि भगवंत आज त्यांच्या हृदयामध्ये लपले होते. आणि त्या ठिकाणी दिंडी आली. त्या संत नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी भरपूर शोध घेतला, परत नामदेव महाराज ओळखू शकले नाहीत. ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर महाराजांना त्या हृदयातून आलेली पितांबरी दिसली. आणि त्या ठिकाणी संत नामदेव महाराजांचा गर्व हरण झाला. आणि त्या नामदेव महाराजांनी त्या कुळाचा उद्धार केला. धन्य ते हरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाची आगर, गीतीला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रिलोक्यांचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळ्यांचा. संत तर सर्व समाजाचा असतो, पण ज्यांनी या कुळात जन्म घेतला, या कुळाचा अभिमान आपल्याला पाहिजे, त्या समाजाचं प्रेम पाहिजे. आपण महाराजांचं मंदिर उभा करत असताना सर्व समाज आपल्या पाठी मागे येणार आहे, पण आपण समाजाचं कार्य केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी संत नामदेव महाराजांचा गर्व हरण होऊन त्यांनी अभंग घेतला. आणि त्याच ठिकाणी संत सावता महाराजांनी समाधी घेण्याचा योग आला. या महाराष्ट्रातून आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या त्या पंढरीच्या राजाला भेटायला जातात. पण संत शिरोमणी सावता महाराज कर्मयोगी होते. आज त्यांच्या समाधीला 729 वर्ष झाले. त्यांच्या समाधीच्या दिवशी पंढरपुरावरून पालखी घेऊन भगवंत त्या ठिकाणी येतात आणि दोघांची भेट होती. आजी दोघांची शक्ती भक्ती मिलन होतं त्या ठिकाणी दोघांचा आज. आणि त्या ठिकाणी सावता महाराजांनी समाधी घेण्याचा योग आणला. आणि त्यांच्या मळ्यातच संत शिरोमणी सावता महाराज योगी होते. त्या काळात त्यांनी डोळ्याच्या अश्रूतून लोक त्यांनी नीट केली. पण त्या ठिकाणी संत सावता महाराज समाधीला बसले आणि जगाचा मालक त्यांच्या समाधीला आले आणि डोक्यावर हात ठेवला. अशी संजीवनी जिवंत समाधी. आज त्यांच्या समाधीला महाराष्ट्रातून लाखो भक्त त्या ठिकाणी येतात, आशीर्वाद घेतात. परत सर्वांना आशीर्वाद देतो. परत मंदिर लवकर उभा झालं की मी या ठिकाणी आमचे देवीदास महाराज येतील. परत सर्वांना आशीर्वाद देतो आणि